नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही? इथं मी आहे. इथं आम्ही आता गाडीमध्ये बसलोय. आज मला पप्पा दाखवतो. पप्पा इथे गाडी चालवत आहेत. पप्पांची स्पीड बघा आणि जास्त आहे. आता कमी दाखव मम्मी, इकडे बघ ना. ये आणि आम्ही होलीसाठी त्याला बघू. होलीसाठी कलर आणले. कलर कधी घेतलं रे आपण? बलून्स. कसं आहे? हां, कलर कधी घेतले? कलर कशासाठी चालला माहिती आहे? कशासाठी? शिमग्याला? नाही. मग आहो, शिमग्याला नाही जात. शिमग्याला का चालला? नाही. मग कशासाठी चाललाय? अहो, मी ना हा. याच्यासाठी चाललोय. कशासाठी? काय बोलतात? होळीसाठी? होळी. हा, म्हणजे होळी म्हणजेच शिमगा. काय? हा, होळी म्हणजे शिमगा. या. हा, बोला. आता आम्ही निघालोच आहे. ट्युशन मधून मला घेतलाय हा. आणि मग कुठे चाललो आपण? पलशिनला. पैसे आम्ही चाललोय. आणि इकडे बघा बाबा, किती मोठा डी कुठे? डी हा. फक्त चालू झालाय. डी चालू झालाय, समोर रस्ता. माठने चालू झाला. नाही का? माठ. बाकी काय बोलतो? होळी साईज अभ्यास झाला का तुझा? हो, परीक्षा कधी तुझी? 9 तारखेला 9 तारखेला परीक्षा. अभ्यास झाला. झाला का? पूर्ण अभ्यास झाला? मॅडम काय बोलत नाही. मॅडमचा काय विषय? हा ना. ए मॅडम, बोल ना. शिमग्याचा काय विषय नाही. हा? शिमग्याला चाललोय आम्ही घरी. मित्रांनो, होळी आज आहे आणि उद्या चंद्र ग्रहण आहे. अरे आम्ही होळी खेळणार आहे. चंद्रग्रहण आणि होळीचा काय एवढा नाही रे साई. आपण मस्त यायचा आनंद घ्यायचा. चंद्रग्रहण बोलते? सूर्यग्रहण हे नेहमीचे असतात. ठीक आहे, मानलं पण पाहिजे, पण मग ठीक आहे ना. एवढं पण काय त्याला की त्याच्याने काय होतं चंद्रग्रहण? काय माहित नाही. मम्मी मानते त्या गोष्टी. मम्मीला विचार. मग काय होतं त्याच्याने? काय आहे ती परंपरा आहे. चंद्रग्रहण परंपरा आहे. मग काय ते कधीतरी येणारच आहे काहीच असं नाही चंद्रग्रहण. होत ना आपल्याला. जर नाही समजा बाबा, जर बोलतात. समजा आपल्या शरीराला काहीच नाही होत ना. पण नाही नाही, जर काय? समजा चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण आहे हे माहीत जर नसतं हा. तर मग माणूस एकदम बिंदास बिनधास्त. असतं ना. मग मग हे आपण तयार केलंय सगळं. आता ती परंपरा चालत आलेली आहे ना. कधी हे असं असलं असं नाही करायचं, तसं नाही करायचं. अरे काय तर तसं मग चंद्रग्रहण मध्ये समजा जर बाळ झालं तर काही नाही होत. काय रे साई? साई चंद्रग्रहणच्या दिवशी बाळ झालं होतं. काही नाही काय? होत. ठीक आहे, असू दे. चंद्रग्रहण सूर्यग्रहण जो मानल तो पाळील, जो नाही मानणार तो इट्स ओके. ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे. काय रे साई? बरोबर का नाही? मित्रांनो, आम्ही स्वामीच्या मोठ्यांचे बघते. तुम्ही कुठल्याचे बघते जरा मला कमेंट करा. हा का? मला बघायचे. आणि साईचा इंस्टाग्राम पेज चालू केलाय. जर फॉलो नसेल केलं, प्लीज फॉलो करा. प्लीज फॉलो केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही साईचा कंटेंट काय आहे तो. आतापर्यंत साईला तुम्ही फेसबुकमध्ये नाही, कशामध्ये, युट्यूबमध्ये बघितलंय. आणि इंस्टाग्राम मध्ये पण बघा. नवीन सुरुवात झाले. आणि आता मला जरासं ते असतात ना ते बोलायचं. काय? आता मला लॉन पण होत चाललं. लॉन पहिले मला लगेच नव्हते व्हायचे. हा, आता लॉन पण झाले. आता लहान होतात ना. हो. ओके साई, सुरुवात कठीण आहे पण शेवट चांगला होणार आहे. आणि हळूहळू सर्व काही करत राहायचं. केल्यानंतर होतंय. बरोबर का नाही? पप्पा, आणि ते सार्थक मुलगा माहिती ना, सार्थक, हा, तुम्ही मला व्हिडिओ पाठवली. हा. तो पण भारी बोलायचा ना. मग तो पण अरे असं छोट्या छोट्या गोष्टी video तुला माहिती आहे. आपण साई, मी जेव्हा व्हिडिओ बनवायचो तेव्हा कसं रे कॅमेरा दाखायचो आपण पाठीमाग खुर्चीवर. ना ती गरमी ना ते 4-5 वेळा आपण चुकायचो. ना मम्मी तिकडनं हसायची ना. मग आपण तरी पण काम बंद नाही केला, सोडला नाही. पप्पा, मम्मी ना, तुला माहिती का एक व्हिडिओ मध्ये मम्मीला कचोरी आणि हे पाहिजे होता. हा. आपण कचोरी पहिला कधीच नाही खाल्ली होती. असं का मध्ये आलं खातोय. हा, बरोबर. आता आपल्याकडे कचोरी एवढी काही चांगली नाही. कचोरी आपल्या खरेडीला मिळते का रे? नाही नाही मिळत. हा, म्हणून मग आपण कुठून आणणार रे? मिळतच नाही तर कुठून आणणार? असाही प्रश्न आहे ना साई. अहो, तुम्ही शाळेमध्ये जाता हा. तर तिथून आणली असती. हा, पण ती आणता खराब होते ना. बरोबर का नाही? येस. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवायचा उद्देश एकच होता की आम्ही चाललोय पलशिनला
शिमग्याला. शिमगा. शिमगा म्हणजे साईसाठी होळी आणि आमच्यासाठी पण होळी. आणि आता काय आणि सगळं माझी काय ती- बदललंय, आता सगळं जमाना बदललाय. आता शिमगा बिमगा काय राहिलेलं नाही. हा आता शिमगा आहे ना, तर तुम्ही आमची व्हिडिओ बनवाल ना, आम्ही बनवेल ना. होली खेळतो. बनवेल ना, बनवेल ना. आता बघा किती मस्त चाललंय की ना साई, एकदम भारी ना. आणि ना बघा जात होतो हा. तर तो पोरगा कसा डायरेक्ट अशी त्याची स्कूटी नाही गाडी एकदम सावकाश चालवायची. अशी डायरेक्ट स्पीड मध्ये जात आणि डायरेक्ट अशी डायरेक्ट गाडी एकदम सावकाश चालवायची, घाई नाही करायची. ओके, तर सर्वांना एक विनंती, अरे सर्वांना शुभेच्छा दे रे कविता, शुभेच्छा दे सगळ्यांना. होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. साई दे रे तू पण शुभेच्छा. होळीच्या सगळ्यांना, माझ्या मित्रांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. ओके, आणि माझ्या सर्व सबस्क्रायबर सदस्य, यूट्यूब चॅनलच्या सर्व सदस्यांना, साईच्या सगळ्या फॉलोअर्सना, कविताच्या सगळ्या फॉलोअर्सला फॉलोअर्स, आणि तुमचे मग माझे सांगितलं ना मी, दिवाळी नाही काय रे, होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळी तुम्हाला आनंदात समृद्धीत जावो. आयुष्य खूप लहान आहे, छोटं आहे, पण ते आनंदात जगण्यात जी मजा आहे ती इतर ठिकाणी नाही आहे. म्हणून जे काही आहे ते ॲक्सेप्ट करायचं आणि आनंदात जगायचं, असं बोलून पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता कसं माहिती आहे का, होळी किंवा शिमगा किंवा रंगपंचमी ह्या पहिल्यासारख्या नाही राहिल्या. फक्त आता एक गणपती आणि दिवाळी हे जे 2 सण आहेत तेवढं फक्त सोडले, तर बाकी नाहीये. म्हणून तो पुन्हा दिवाळी शब्द येतोय. पण होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हा, सांगू का, होळी जास्त येत नाही ना, म्हणून आपल्याला असं होतं दिवाळी जास्त येते ना. तसं नाही रे, दरवर्षी होळी येते. फक्त आता पहिल्यासारखे ते सण उत्सव नाही राहिले म्हणून तो विषय आहे, बाकी काय नाहीये. पण ठीक आहे, पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बाय बाय, टाटा, जय हिंद, जय महाराष्ट्र. अभी हम आते हैं. भारत माता की जय. जय.